नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये झी मराठीवर सध्या सुरू असलेली खुलता कळी खुलेना या मालिकेतले आपले लाडके पाहुणे या मंचावरती आलेले होते. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. संकर्षण, पहिल्यांदा तर तुझं अभिनंदन, कारण बरेच दिवस खवय्ये तू करत होतास, खूप लोकप्रिय झाला आणि त्यानंतर एक अभिनयाची पण भूक असते अभिनेत्याची, जो तुझ्यात दडलेला आहेस. नाटकाच्या निमित्तानं बाहेर येतोच, या सिरियलच्या निमित्तानं तो वेगळ्या पद्धतीनं आला. काय सांगशील? सलील खूप छान करतोयस तू. हो, मला खूप पावती मिळते त्या दृष्टीने. खरं तर म्हणजे कुणाला फक्त संतोष काणेकरांना माहिती असेल की मी या सिरियल जेव्हा ऑडिशन्स सुरू झाल्या होत्या तेव्हा मी विक्रांतच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि काणेकर सर म्हणाले की निर्माता म्हणून माझ्याकडनं डन आहे, इथपर्यंत ते गेलं होतं. पण नंतर फिसकटलं. मी तेवढा समजूतदार किंवा मॅच्युअर्ड दिसूच शकणार नाही याची खात्री विरोध असावा हे पण असू शकतं, ते असेल कदाचित, किंवा मला दाढी थोडी विरळ येते म्हणून माझं कास्टिंग हुकलं तिथे. हे सलील जेव्हा मला विचारलं तेव्हा मला खरं तर टेन्शन होतं, कारण काय ऑलरेडी एक सेट मालिका आहे आणि सगळ्यांनी आपली आपली कामं प्रूव्ह केली आहेत, आपलं आपलं पात्र प्रूव्ह केलं. असं म्हणल्यानंतर आपण जाऊन वेगळं काहीतरी करणं, त्यातनं आपण नोटीस होणं, हे खरं तर अवघड असतं. पण जो सलील पंडित मी करतोय तो मी मुळात खरंच तसा इतका शांत, समजूतदार किंवा कमी बोलून पोहोचवणारा असं अजिबातच नाही. मोने पाहतात तर ते नसल्यामुळे ते अचानक मला सांगतात की छान, आता हे संकर्षण म्हणून परफॉर्म केलंस, आता सलील म्हणून करूयात बरं का एकदा. खूप दिवस झाले मी अभिनय करायचा होता. तो नेमका आता या साखर खाल्लेला माणूस नाटकात आहे आणि ह्या मालिकेच्या निमित्ताने पुढे येता आलं. जरा बरं वाटतंय, शांत झालोय जरा. पण सलील, मला माहिती सलील शांत आहे, पण संकर्षण शांत नाहीये. त्याचं ऑब्झर्वेशन या सगळ्यांच्या बद्दल असणारच. ते पण मला ऐकायचं की ही जी माणसं आहेत, विशेष करून हा विक्रांत, हा खरंच एवढा शांत आहे? नाही, तो फार हायदोस आहे यार. मला गप्प करण्याची ताकद आहे त्याच्यात, तू ओळखून घे. म्हणजे पण आता का गप्प बसला एवढा आल्यापासून? त्याला असं वाटतं आपली ती हिरो म्हणून इमेज खराब होईल. असं काही नसतं. तो अखंड बडबडत असतो. म्हणजे समजा मी बोलतेय तुझ्याशी आता, तर तो आत्ता कदाचित मला काय म्हणायचं, तो वाक्य पूर्णच करू देत नाही. हा, तर म्हटलं पहिला प्रश्न तरी सगळ्यांनी स्वतः बोलावा, मग नंतर आपण इतकं की आम्हाला वाटतं की एक रिमोट हवा, म्हणजे मला त्याला ह्या stop button असावं. दोघे बोलताना खूप असं इथपर्यंत येत होतं, पण नाही ठीक आहे, आता माझं कम्प्लीट करू दिलं नाही. बोलूच देत नाही कोणाला. नाही, पण तो खूप प्रेमळ मुलगा आहे. बाबा मनापासून प्लीज. प्रेमळ आहे. बरोबर आहे. बाकीच्यांना का मान्य नाहीये? मला सुद्धा तो 4 गोष्टी शिकवण्या इतपत संयम आहे. मला सुद्धा 4 गोष्टी शिकवण्या इतपत संयम आहे त्याकडे. माझा मोबाईल होता, म्हणजे आहे, त्याच्यावर मला फक्त फोन करता येतो, फोन घेता येतो आणि मेसेज वगैरे पाठवता येतात. बाकी व्हॉट्सॲप वगैरे वरती मी नाही, कारण जरा झोप वगैरे व्यवस्थित हवी असते मला. पण त्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात. त्यातल्या काही खर्चिक आहेत, म्हणजे वस्तू कशा मागवायच्या वगैरे. म्हणजे कसं? म्हणजे आम्हालाही सांगितलं थोडं, तर आम्हालाही शिकता येतील. आमच्या सेट वेगवेगळ्या ह्याच्यावरनं वस्तू कशा मागवायच्या, नेटवरून वस्तू मागवणं. नेटवरनं कशा मागवायच्या. सगळ्याचं. काही थोड्या खर्चिक गोष्टी आहेत, त्यांनी थोडं खर्चातही घातलाय मला. अच्छा. पण तसा खूप प्रेमळ मुलगा आहे तो आणि खूप साधा सरळ आहे. बाबा माझ्या आजूबाजूला जेवढी मी त्याच्या वयाची मुलं पाहतोय ती काही बिलकुल सरळ नाही आहेत, खूप सरळ आहे. चांगलाय. ही गोष्ट अगदी खरी आहे. अर्थात हे शहाणा आहे, म्हणजे ती खरी आहे. मी नाही, शहाणा आहे. माझे निकष लावून मग तो आता त्याला तुम्हाला मान्यता नसेल मला तर असं काय? कळायला लागलं, जवळजवळ अर्ध मतदान त्याच्या बाजूने, अर्ध नाहीच दिसत आहे मला. नाही, म्हणजे जसं खाऊचा डबा आणला तर तो खाऊन झाल्यावर मग तो स्वच्छ करून वगैरे परत जागच्या जागी ठेवेल वगैरे. इतका हो, असं ते शहाणा आहे. आहे. घरी एकटं राहून सवय झालीये ना, खरंय खरंय. धुणी भांडी करायची. गुणी आहे मुलगा. बघा, म्हणजे तो असं साफ करतो की कळतही नाही त्याच्यात काही होतं, असं साफ करतो तो खरंय. डबा. आणि त्याच्या मागे कारण आहे, एकतर ते सगळ्यांना मिळावं, नाहीतर मग त्याचा पुरावा ठेवायचा नाही की काय होतं किंवा काय. म्हणून हा शेवटचा घास ठेवतच नाही, असं मीही ऐकलं. शेवटचा घास मी ठेवत नाही तो. रिसेंट उदाहरण सांगते. आता संगीता मावशी खूप प्रेमळ आहे, सगळ्यांनाच माहितीये. तिने काहीतरी आणलं होतं, बहुतेक दलिया का काहीतरी, आणि खूप सुंदर होता आणि आम्ही खात होतो. उरला होता तर मयुरी खाऊन घे, सगळ्यांचं झालं असेल, ओमचं झालंय तू खाऊन घे. काही सांगितलं. सो
ओमने खाऊन टाकलाय आता तू खा. अरे नाही, तो घराबाहेर राहतो ना, इथे एकटा राहतो त्याच्यामुळे हो. घरचं काही म्हटलं, घरचं म्हणजे काही त्याचा पण मी एवढा एखाद्या दिवशी जर नाही गेलो त्यांच्या रूम मध्ये वगैरे तर त्या मला विचारायला येतात की तू आज आला नाहीस खायला वगैरे. तर दोन्ही बाजूंनी ते प्रेम आहे. दॅट इज फॉर्मॅलिटी. नाही, ते संपायला गिराईक लागतं ना, ते गिराईक आलं नाही म्हणून ती बोलवायला जाते. त्याचा एवढा दरारा आहे ना, मी सांगते तुला, की जर मोने बाबांनी किंवा सविताईंनी काही आणलं ना, की ते आधी येऊन आम्हाला सांगतात की तुम्ही खाऊन घ्या, नाहीतर ओम येईल. ओमचा कॉल टाइम काय आहे? 11:30. सब लोग खा लो नहीं तो ओम आ जाएगा. तसं काहीतरी होतं तुला. अक्षरशः एवढा दरारा आहे त्याचा खाण्यापिण्याच्या बाबतीत. खरंय पण फक्त. ह्या 2-3 गोष्टी महाराष्ट्रासमोर पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण पोरगे एकटं राहतंय आणि बऱ्याच आई अशा असतील घरात ज्यांच्या मुली असतील, ज्यांची इच्छा असेल की असा जावं आपल्याला मिळावा बाबा, तर ऑफर चांगली आहे. Yes. तुम्ही हरकत नाही विचार करायला. आता मी येणार आहे परत एकदा मोनिका आणि मानसी तुमच्याकडे. मी असं ऐकलं की सेटवरती तुम्ही जरी बहिणी बहिणी असलात आणि तुमचं पटत नसलं तरी सेटवरती खूप पटतं आणि खूप वेगळी मैत्री आहे. असा एक किस्सा आहे की तुम्ही पिझ्झा ऑर्डर करता आणि त्याचे पैसे देत नाही. हा खरं आहे. तसं नाही, काय झालं, आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि लेट डिलिव्हरी आली. तर मी ॲज युजल सहनशील, काय गाभेत नाही, लेट डिलिव्हरी कशी काय आली, तर तिने त्या पिझ्झा त्या हॉटेलला फोन केला की तुम्ही कसं काय लेट पाठवू शकता त्या ॲपला. मग ते इतके घाबरले की फ्री आहे तुम्हाला पिझ्झा. अच्छा. हो, मी त्यांना सुनावलं फोनवर. म्हटलं असं कसं, तर त्यांचं म्हणणं होतं नाही मॅम, ते ॲक्च्युली काय असतं की त्यांचे जे येतात पोहोचवायला त्यांच्यापर्यंत मेसेज गेला नव्हता वगैरे, अशी कारणं त्यांनी मला दिली. मी म्हणलं दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. मला भूक लागले, मला जेवण पाहिजे, तुमचा पिझ्झा वेळेवर आला नाहीये, सो तुम्ही कसं कॉम्पेन्सेट कसं करणार आहात, हा माझा शब्द होता, कॉम्पेन्सेट कसं करणार. तर ते म्हणाले की ठीक आहे मॅम, आम्ही काहीतरी करतो. आणि शेवटी मग आम्ही जेव्हा पेमेंट करायला गेलो तेव्हा तो म्हणाला की नाही मॅडम, आम्ही पेमेंट घेत नाही आहोत, ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पुन्हा ट्रान्सफर होतील. त्याच्यानंतर मग आम्ही पिझ्झा फ्री डान्स केला. वा वा, हे बरं भारी आहे. नाही. खरं कारण असं होतं की यांनी दूरचा लँडमार्क दिला होता मुद्दाम त्यांना. तो बिचारा म्हणजे घाम वगैरे असा डिलिव्हरी बॉय थकला होता, घ्या तुम्ही आणि खा एकदा असं फ्री दिला होता. पुढच्या वेळेला फोन केला की म्हणणं तुम्ही वडापाव खाऊन पिझ्झा मागू नका, आम्ही नाही आणू शकत तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे पिझ्झा. तर आपल्याकडे आज सगळेच गुणी कलाकार आले आहेत, कारण त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत. आणि संकर्षणनी आतापर्यंत कविता खूप सादर केल्या, पण आज संकर्षण काहीतरी वेगळं सांगणार आहे, आम्हाला सादर करणार आहे. गझल तू एक सादर करणार आहेस असं मी ऐकलं. नाही, मालिकेमध्ये हा ओम म्हणजे आपला विक्रांत, मानसीला नेहमीच त्यांचं एक अव्यक्त प्रेम आहे. पण आता नुकताच आम्ही एक भाग शूट केला, त्याच्यामध्ये मी मात्र मानसीला प्रपोज केलेला आहे. आणि त्याच्यावरती मला आय लव्ह यू टू असं सुद्धा म्हणालेले. जो सलीलच्या आयुष्यात सध्या खूप असा आनंद चालू आहे, आनंदाचे क्षण आहे. वा वा वा. तर तो आनंद व्यक्त करण्यासाठी एक 2 ओळी सलीलकडनं मानसीला असा आपण प्रयत्न समोर करूया. जर झालं तर छान हो, आम्हाला आवडेल ना. वा, ये विक्रांत, तुझ्यावर पण एक ओळ आहे. ही गझल आहे सुरेश भटांची आणि त्याला संगीतबद्ध केलं यज्ञेश्वर लिंबेकर यांनी. सलीलकडनं मानसीला आज. वा 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 वा. आता पुढचं एक कडवं आहे जे फारच रोमॅन्ट. आता तू बसलास तरी चालेल. आता तुझी गरज नाही. आता सावली देतो. हा, संकर्षण वा 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 वा. मस्त. आणि संकर्षण तू गातोस सुद्धा सुंदर, हे आम्हाला कळलं आज. तू गायला हरकत नाही.
तर आता एक इकडे कार्यक्रम साजरा होणार आहे. तो कार्यक्रम असतो आमच्या गुलकंद केबल नेटवर्कवरती आणि त्या कार्यक्रमा अंतर्गत एक भविष्यवेत्ते तुम्हाला भेटायला येतात जे आता तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. नमस्कार 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 अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. पाहुणे यावे घरात तोची आपल्याला TRP असं म्हणलेलं आहे. आणि जी मराठीचे कलाकार जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा आपल्याला जोरदार TRP मिळत असतो. तसंच आज झालेलं आहे कारण आपला जो न्यूज चॅनल आहे बाबा तो घराघरात पोहोचलेला आहे. थुकरटवाडीमधून आपण गुलकंद केबल नेटवर्क चालत असतो आणि तो आता 37 घरात लाईव्ह चालू आहे. तर आता 37 घरात लाईव्ह चालू असताना या सगळ्या माणसांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी एक विशेष व्यक्तिमत्व इथे यावं अशी आमची खूप इच्छा होती. तशा एका माणसाला आता आपण आमंत्रित करतोय. जगविख्यात भविष्यवेत्ते असा एक माणूस या ठिकाणी आता येणार आहे. सगळ्यांच्याच भविष्यात ते वेत्ते आणतात म्हणून त्यांचं नाव भविष्यवेत्ते आपण ठेवलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात चंद्रविलास फाजील यांचं. या चंद्रविलास फाजील हे अत्यंत ओळखीचं व्यक्तिमत्व कारण ते आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवरून घराघरात पोहोचलेले आहेत. बरेच दिवस झाले तुम्ही दिसला नाही म्हणजे कुठं होता आपली भेटच नाही. नाही, गरज काय आपल्याला त्याची? तेच म्हणत होतो की तुम्ही भेटत नाही पण प्रेक्षकांना भेटायला पाहिजे तुम्ही. आपण भेटायची काय गरज आहे? आपलं तर ठरलेलं असतं पेमेंट. ते झालं की मग चांगलं सांगा ना माझ्याबद्दल. चांगलं म्हणजे अतिशय विद्वान हा माणूस. बऱ्याच ठिकाणी यांचे लाईव्ह प्रोग्राम आपण पाहिलेले आहेत. अनेक देशांमधून हाकलून दिलेले असं हे व्यक्तिमत्व. परवाच्याच रंगपंचमीला अस्वल समजून वनाधिकाऱ्यांनी त्यांना पकडून ठेवलं होतं. 2 दिवस काय बोलताय तुम्ही? नव्हतं पकडले केसामुळे तुम्हाला. ते का असं थोडी होतं ते. मग? तुम्ही ते हे सांगा परदेशात. काय काय परदेशी काय परदेशी नाही हो. परदेश दौऱ्यावरती ते गेले होते आणि परदेश दौऱ्यामध्ये त्यांना परवा दिवशीच ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियातल्या बावरलेल्या कांगारूंना घाबरवण्यासाठी या माणसाने तिथं वापरलं होतं. आणि ते कांगारू तेव्हापासून खूप चांगले तिकडे वागायला लागले. असा हा जगविख्यात माणूस आपल्या बरोबर आहे. प्रशिक्षण द्यायला गेलो तो. कोणाला? ते कांगारू. मग ते घाबरले ते खरंच तर सांगितलं ना मी तुम्हाला. काही सांगता तुम्ही हल्ली माझ्याबद्दल काही चांगलं सांगतच नाही. मग त्याच्यात पंच नाही ना म्हणजे काहीतरी तर चांगलं हसवलं पाहिजे ना लोकांना आपण. तर असा हा माणूस या ठिकाणी आलेला आहे. जॉन हाब्रामच्या सारखे केस असलेला हा माणूस जगविख्यात असा हा माणूस. आणि अभिज्ञा बावेचे त्यांची जवळपास लेन्थ सेमच कलरिंग मध्ये फरक आहे. ते जाताना तुमचा कलर यांना द्या काही कलर एपिसोडचा वाढेल. तर असा हा माणूस आपल्याकडे गेस्ट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांना विचारपूस करतोच. चहा घेणार का? चालेल की. खिशात पैसे आहेत का? हा अच्छा आणि लाज बघतो खिशात असते का आपल्या? बरोबर घेऊन फिरायची असते. पण त्यांच्याकडे जी कला आहे बाबा ती म्हणजे हे भविष्य सांगत असतात लोकांचं. आणि ते आज भविष्य आम्हाला ऐकायचंय सर. आपण कोणाचं भविष्य या ठिकाणी सांगणार आहात? मी आता नाडी बघून भविष्य सांगतो. अच्छा लेंगा आणलाय का मग? लेंगा कशाला? नाडी बघून सांगणार ना भविष्य. नाडी तुम्ही हाताची अशी नाडी बघून सांगतो. हे कुठे शिकला? हे आताच मी सीडीवर केलंय सगळं. अच्छा सर सुद्धा नाडी बघून भविष्य सांगतात हे आपण बघितलं. विक्रांत सर त्यांच्या भविष्यावर तर अख्खी सिरियल चालली. तर तुम्ही कोणाचं सांगणार आता भविष्य? मोने सरांचं. क्या बात है. सर जरा हा अरे वा वा. यांनी लाल शर्ट घातलाय. लाल शर्ट घातलाय. तुम्हीच बघा मी बघतोय असं नको वाटायला. खरंच वेगळं काहीतरी सांगतायत. दर्जेदार काहीतरी सांगा. माणूस बघून सांगा. आतमध्ये बनिया नाही. बघा विचार. आपण भेटू बोलू. भविष्य सांगा. भविष्याबद्दल काहीतरी चांगलं सांगा तुम्ही. तुमचं मेडिकलचं दुकान आहे. हा बरोबर. सिरियल मध्ये मेडिकलचं दुकान आहे. काय सिरियल बोललो? हा आहे ना. कसं काय तुम्हाला कळतं एवढं? परवाच पाहिले एपिसोड. बरोबर आहे. करेक्ट आहे. मेडिकलचं दुकान. करेक्ट आहे. इंग्लिश की देशी हे औषध आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. हा आयुर्वेदिकच पाहिजे. आयुर्वेदिकच का पाहिजे?
यांना पुढ्या सोडायची सवय आहे ना, बरं पडेल म्हणजे म्हणून. अरे बाबा अभिदण्या हात नीट काय यांच्या हातावर रेष आहेत. हा बूट निघतो, हा बूट याला लेस नाही आणि निघतो लगेच. शनिवारी काय करते आपलं शनीचा त्रास आहे, हा हा शांती करावी लागेल. शनीचा त्रास करावा लागेल. हा. वा वा वा, यांचं भविष्य उज्ज्वल आहे. वा काहीतरी बरं वाक्य बोलले. यांच्या आयुष्यात एक राजकुमार येणार आहे. वा वा आलेला आहे हा? छान असा देखणा राजकुमार, आहे मोठे केस असल्याला, वॉयलेट सदरा घातल्याला. कसला कसला वॉयलेटच आहे ना हा, वॉयलेट सदरा घातल्याला. बर वॉयलेट सदरा घात गोरा गोरा पान, मेकअप नाही होईल ते. कसला गोरा गोरा पान मेकअप नाही होईल नंतर. हा 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 असा, आणि तो राजकुमार तुमच्या आयुष्यात आला की त्याला बुट्टानी मारायचं. रे तुमच्या मनातलं काय भविष्य सांगताय? काय करते तुम्ही असं? तुमची बिंदी फारच इंटरेस्टिंग आहे. कोणाची? वायफाय येतो. जी नाही जी, हे 3G आहे म्हणून ते जी काढले तुम्ही. काय 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 भविष्य डेंजर आहे तुमचं. भविष्य डेंजर आहे. तुमचं सलील बरोबर लगीन नाही होणार. सलील बरोबर लगीन नाही होणार. का? आता याच्या बरोबर लगीन झालं तर हा काय करेल? म्हणजे बोट मोडल का? मग हिरो बरोबरच लगीन होणार. हिरो बरोबर लगीन होणार. हा, मग? मग हे काय करणार सिरियल मध्ये? हे पर डे, हे पर डे साठी तर काम करतात, ह्यांच्यासाठी थोडी करतात. नाही ते बोट मोडणार मग आता. हा, मग ते झालं. ग्रेट. काय सांगू हा? सांगा ते असं. तुमच्या मी कविता आणि नंतर तुम्ही काय करता गझल आणि काय गाणी गाता ना, लाईव्ह बघतो फेसबुकवर. फेसबुकवर असते ते. फेसबुकवर गाणी करतात. मग तुमच्या हात जोडतो ते नका करू. पोरानं मोबाईल फाडलाय माझ्या. हे असलं ऐकतो. अरे यार काय आता आऊ. अच्छा आऊचं. हिम्मत तर बघा. आधी तुमचं भविष्य बघा सांगायच्या आधी. आऊचं आणि विक्रांतचं काहीतरी चाललंय. करेक्ट. ओ कसं कळतं तुला? हा लिहितो तेव्हा. आऊचं आणि विक्रांतचं काहीतरी चाललंय. हे कशावरून म्हणजे त्यांना ते त्या डबा आणतात, हा त्याच्याशिवाय कोणालाच खायला देत नाही. विचारा. देतात का विक्रांत, विचार? हे असं आहे. आम्ही पण हे असं ऐकलं की बाबा तुम्ही असं सांगत असता सगळीकडे. ह्याचं काय म्हणजे, ही काय गंमत काय? हे आम्हाला विक्रांतने सांगितलं. हा हिला माहिती असणार, ही सांगेल. डबा नाही श्रीखंड की काहीतरी होतं एकदा. म्हटलं खा. हा तू खा, तुला गोड आवडते तर तू खा असं त्यांनी म्हणून मला दिलं. मी माझ्या रूम मध्ये बसून जेवते. हा बोलता बोलता तिथे आला, म्हटलं बस श्रीखंड खा, एवढंच. पण सगळ्यात आधी याला थोडूस आणलं होतं. पण ते सगळ्यांचंच प्रेम आहे माझ्यावर, त्याला आपण काय करू शकतो? असं सगळ्यांच्या समोर त्यांना नाही सांगितलं आपण काय किती पैसे? जास्त धोका पत्करू नये. अच्छा. अरे वा, शेलार. वा वा वा. कोण? सुशांत शेलार. कडक डायलॉग आहे तो तुमचा. हमें सस्ती चीजों का शौक नहीं लगता. आशा शेलार मॅडम अच्छा. झालं तुमचं? झालं माझं. धन्यवाद. परत कधीच येऊ नका. जा. जोरदार काळामध्ये जातील ते. मी येणार आहे विक्रांतकडे, आणि विक्रांतकडे पण नकला करण्याची कला आहे जी आवडते सगळ्यांना. पण सेटवरच्याही लोकांची बरोबर तू नक्कल करू शकतोस असं मला कळलेलं आहे बाबा. बापरे.
मार खातो औच धमकी आलेली मी प्रसंग देतो काहीतरी त्याला करतो. ऐक ऐक निलेश. माझ्यासारखं करून दाखव ना निलेश कौतुक वाटेल. प्रसंग असा झालाय की सेटवरती खूप वायर्स असतात पसरलेल्या लाईट्सच्या कॅमेऱ्याच्या बरोबर. आणि त्या वायर मध्ये अडकून उषाताईंचा तोल गेलाय. बरं. हा प्रसंग आहे. तर हा पडते. उषाताई असा कसा सादर करतील याचं मूर्तिमंत उदाहरण ओमप्रकाश शिंदे. वा. ओम्या माणसं गाताना पाया पडतात नक्कल करताना पाया पडतात. अरे काय रे हे वायरी आथरून ठेवल्यात माझ्या मेकअप रूमच्या पुढे म्हातारीला मारायचंय का तुम्हाला? नाही पुढे एकतर तू कुठून येतेस कशी येतेस कसं बुक करतेस सगळं ऐकायचं. हा. सकाळी 6ला उठावं लागतं मला 5ला उठावं लागतं मग स्वयंपाक बनवायचा भांडी सगळं उशीर होतो रे यायला. त्यात ते कारवाले टॅक्सीवाले काल 250 झाले आज 360 म्हणाला. काय करायचं त्यांचं? आमच्या गेटच्या बाहेर उभा चल म्हणाली तर नाही बुक करो म्हणला पहिले. ओव्हर करतो असं परीक्षकांनी सांगितलेलं आहे. परीक्षकांना जर विचारलं किती गुण देणार तुम्ही तर किती गुण दिले असते? दुर्गुण. अंडा मोने बाबांची तो सुंदर करतो ते स्वतःही सांगतात फार किस्से पण जेव्हा तू करतोस तेव्हा ती मजा येते. नाही तो छान करतो मानबिन छान नाही नाही पण गंमत काय माहिती का 6 पानांचं स्क्रिप्ट द्या खरंय. ते फक्त असं हे करतात आणि त्यातला शब्द आणि स्वल्पविरामही बदलत नाही. हे फार मोठं अभ्यासाचं लक्षण आहे जे मोने काकांकडनं फार शिकण्यासारखं आहे. मलाही त्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे पण ते इथे सांगण्यासारखं नाही. पण मोने काका असा एखादा किस्सा तुमच्याकडून पण ऐकायला आवडेल आम्हाला काही रिसेंटली नवीन काही. तोच काहीतरी सांगतो माझे किस्से खूप. त्यामुळे आता मला असं वाटतं की मी सांगितलेलं मार्केट होईल की नाही काही. नाही नाही ते हा तर एवढाच महत्त्वाचं, मोठ्या प्रमाणावर original तर- तो कुठल्या तरी एक आधी मालिकेत काम करत होतो हा. तेव्हा धक्का बसतो असा अभिनय होता त्याच्यावरून त्याने केवढं की केलंय. त्यांच्या हातात पोळी आहे. प्रसंग असा आहे काय? की पोळी आहे हा पोळीचा तुकडा आहे. हा हा म्हणजे मी केवढा केला आणि तो केवढा दाखवला. नाही जेन्युअनली ही पोळी आहे. आणि बरं तुम्ही कधी केवढं केलं ते आधी आपण दाखवू. आणि त्यांना डिरेक्टरने सांगितलं सर अभी देखो आपके घर में ना पुलिस आएंगे तो आप कैसे आप टीचर हो ना तो टीचर के घर में पहली बार पुलिस आया तो कैसे रिएक्शन होगा वो आप देना. चलो रेडी ऍक्शन. तो इन्स्पेक्टर आला पेंट से तुमच्या घरी पोलीस आलेत. काय सर ये थोडा कम हो गया थोडा और ज्यादा चाहिए. ह्याच्यानंतर मोनेंनी काय केलं ते मी दाखवतो. आता तू सांग पेंट से तुमच्या घरी पोलीस आलेत हे खाता येतात. पेंटसे तुमच्या घरी पोलीस आलेत. तो पोळीचा तुकडा पंख्याला हे शपथ खरं मी अतिशय पुढेच आहे हे खरं आहे. अशी ती पोळी उडाली की पोलीस आले काय? आपल्याकडे काही प्रेक्षक असतात ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो आणि आपल्याकडे आजही काही प्रेक्षक आलेले आहेत त्यांना बघूयात काय संवाद साधायचा आहे. मला खूपच आवडतं इथे. मी वरती येऊ का जरा? मग वरती यायचं मला. या काय एक्साइटेड असतात बघा. अरे वा काय करणार आहात ते कशाला आणलंय ते? पाणी घाल. खुलता कळी खुले ना खुलता कळी कुणे खुल ग बाई. प्रेम प्रेक्षकांचं बघा झारी घेऊन आल्या त्या. पाया पडत. अरे खूप जण आहेत. अरे हो वहिनी काय प्रेम आहे प्रेम प्रेक्षकांचं प्रेम आहे. वहिनी हळू हळू हळू. मला ना तुमच्या बरोबर आता खेळ खेळायचंय. आता एवढ्या रात्री खेळूया ना. काय काय खेळ? माझ्याकडे काही डायलॉग आहेत. बरं. मी ते ऍक्टिंग करून दाखवणार. आणि ह्यांनी काय करायचं? त्यांनी ओळखायचं कुठला डायलॉग आहे ते. ते डमशेराज सिनेमातले की सिरियल सिनेमातले आहेत का? सिनेमातले पहिलं वाव हा डायलॉग आहे. रंग उडवू नको.
हा एक डायलॉग आहे का अख्खा सिनेमा वा वा, हा एकच डायलॉग आहे ना वहिनी? आता शेवटचं दाखवा. काहीतरी करतात, घासतायत काहीतरी आणि काहीतरी पाणी मारला उडवतायत. हा दगड मारला. चिरलं आधी काही. हा काय दाखवा, काय होतं? कोई पत्थर हा सांगा फायनल काय होता डायलॉग, पहिला डायलॉग सांगा. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते समझे? जिनके जिनका घर शीशे पत्थर नहीं फेंका करते जानी. पहिला घासला. दुसरा छान करा. मैं हम हम पान खा के पान खाए सैया हमार. काय करते बाई तिलाच हम माहित. परत एकदा करा. परत हा डायलॉग कुठला आहे? मैं डबा मैं का हम चुना. चुन चुन के मैं चुन चुन के मी चुन चुन के. तूच सांग आणि तूच परत एक. काय होता हा डायलॉग डोक्यात फायनली? आपके पाँव जमीन पर मत रखो मेले हो जाएंगे. त्याच्यात पाव कुठे दाखवले? हा काय पाव मस्का लावा ना पायाला. आता हा दाखवा. पिक्चर नाही डायलॉग. आपके मस्का पाव व्हायला पाहिजे. हा आपके मस्का पाव जमीन पर मत रखिए. निसर जाएंगे, हाँ. बसर जाएंगे. हा आज इथे यहाँ हा हम परत दाखवा एकदा. काहीतरी बेटर दाखवा ज्याने ओळखू शकतो आम्ही असं. यहाँ मैं चलती हूँ और फिसल जाती हूँ. हा ह्या मैं फिसल जाती हूँ शिवाय दुसरं कुठलंही असणार म्हणजे एवढं निश्चित. आता माझी सट आता आज जमीन आता माझी अजून 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 सोपं करता. अजून सोपं करायचं होता. आता माझी एवढं केलं असतं तरी चाललं असतं. हा पुढचं छान छान करा आता. चहा. वाव. चाय चहा तपकीर नथ टोचणे काहीतरी. ते रॅन्डम सगळे जेवढे. वाव. ये चाय किसने बनाई है. डायलॉग आहे फिल्मी. चाय म्हणजे कप बीप काहीतरी असणार. सांगा फायनली तुम्ही काय होतं. आसामी चहा बनवणारा आसामी वगैरे असं परत दाखवा काय होतं. ती सध्या काय करते. हा हे घ्या आता. हे घ्या. आता हे एकदम मस्त. हा त्यांना आवडलं स्वतःला ते आवडलं. हा ती सध्या काय करते छान आहे. उगली उगली वाव. लुलू मिशा. तुझ्या एवढ्या मिशा मला कधी येणार नाही. डायलॉग 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 आहे. कसं सांगा. गुलू गुलू फायनल सांगा. बाबू मोशाय. छोटसा बाबू 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 मोशाय त्यापेक्षा बांबू दाखवून त्यातलं हे पण चांगला होता. सर पुढच्या वेळेला तुम्हाला देणार आहे कारण. कुठलं घेणार फायनल आता. हे शेवटचं आहे. बरं घ्या. हा घ्या. हा जो हवा आहे. कपडा कितना धोने का. फारच इनोव्हेटिव्ह आणलाय. धोबी. इनोव्हेटिव्ह धोबी कॉन्सेप्ट. पचा नाही. नाही किती दिवस चालू शकतो हा? 501 का. धुआओं में याद रखना. जा जा आता तुम्ही जा. धुवाओं में याद रखना. तर खुलता कळी खुलेनाच्या निमित्तानं आज ही सगळी टीम आलेली आहे आणि आपल्या बरोबर समोरही पाहुणे बसलेले आहेत. आपण त्यांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. या मालिकेमध्ये मोनिकाच्या आजोबांचा रोल ज्यांनी केलेला आहे अरुण मोहरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
काय सांगाल या सगळ्या टीम बद्दल आणि एकूणच तुमच्या अनुभवाबद्दल? तसं मला काही वेगळं करावं असं वाटलं नाही, म्हणजे करावं लागलं नाही, कारण माझा स्वभावच तसा आहे. आई वडील नसलेल्या माझ्या 2 नातींना आम्ही मोठं करतो, त्यामुळे थोडासा हळवेपणा त्या पात्रामध्ये आहे आणि तो मला करता आला. मी ह्या लोकांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ असेल असं मला वाटतं. वा वा वा. आता आपण वळणार आहोत विजया महाजन यांच्याकडे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सलीलच्या आईची भूमिका त्या करतात, त्यांचाही अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल. एक वेगळ्या प्रकारची भूमिका मला या खुलता कळी खुलेना या सिरियलमधून मिळाली आहे आणि संपूर्ण टीम खुलता कळी खुलेनाची अतिशय छान आहे. सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि विशेषतः चला हवा येऊ द्या ह्या प्रोग्राममध्ये मला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी झी मराठीची खूप आभारी आहे. वा वा. धन्यवाद. वा वा. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि आता इथे येणार आहे अशा 2 कलाकारांकडे जे खरं तर वयानं छोटे आहेत पण पराक्रमानं खूप मोठे आहेत, जे या सिरियलमध्ये आपल्याला नेहमी दिसतात आणि ती जोडी आहे ज्यांचा आपण डान्स पण बघितलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अथर्व आणि आर्यन, म्हणजेच दुर्गेश आणि वेद यांच्यासाठी. वेद, तुझं स्वागत. वेद, कितवीला आहे तू? फर्स्ट. मग तुला अभ्यास आवडतो की ऍक्टिंग करायला आवडते? ऍक्टिंग. ऍक्टिंगच आवडते. फायनली सांगितलं बाबा. तुझा आवडता ऍक्टर कोण? आवडता ऍक्टर? अक्षय कुमार. अक्षय कुमार. अक्षय कुमारचा डायलॉग येतो. अक्षय कुमारचा डायलॉग. जो मैं बोलता हूँ वो मैं करके दिखाता हूँ, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करके दिखाता हूँ. आणि आता येणार आहे मी दुर्गेश तुझ्याकडे. तू कितवीला आहेस? मी 7th मध्ये. तुला काय म्हणतात शाळेतली मुलं जेव्हा तू टीव्ही मध्ये दिसतो, छान भूमिका करतोस तेव्हा? हां, म्हणजे असं नेहमी सगळे हेच विचारतात की तुझी कळी कधी खुलणार आहे, म्हणजे आणि यांच्यापैकी सगळ्यात जास्त कोण आवडतं? सगळेच आवडतात मला माहितीये, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कोण आवडतं? आऊ. आऊ आवडता. वा वा. का बरं? ते सेटवर आमचे सगळ्यात जास्त लाड करतात. सगळ्यात जास्त लाड करतात. अरे वा. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांच्या लेखणीतून ही कथा अवतरत असते आणि कलाकारांच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मालिकेच्या संवाद लेखिका शर्वरी पाटणकर यांचं. जोरदार टाळ्या. यानंतर आपण स्वागत करूयात या मालिकेचा कथाविस्तार करणारे विवेक आपटे सर. यानंतर आपण स्वागत करूयात संवाद लेखक अंबर हडप यांचं. यानंतर आपण स्वागत करूयात या मालिकेचे निर्माते संतोष काणेकर. आणि आता आपण स्वागत करूयात ज्यांच्या नजरेतून हे सगळं साकारत असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचतं, या मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर. तर सुरुवात करूयात आपण दिग्दर्शकांपासूनच. विषय फार वेगळा होता, खूप सेन्सिटिव्ह सुद्धा होता आणि बघताना आम्हाला जितकी उत्सुकता असते तितकीच ती साकारताना तुम्हाला असेल. काय सांगाल? असाच एक अवघड विषय आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता, जुळून येते रेशीमगाठी. आणि मला वाटतं तो अनुभव लक्षात घेऊन लेखक मंडळी, निर्माते आणि चॅनलने असं ठरवलं असावं की बहुतेक हेमंतला आपण परत बोलवावं. कारण खूप समाधान एका गोष्टीचं मिळतं की हरवत चाललेलं बिटवीन द लाईन्स टेलिव्हिजनमध्ये सुद्धा तेवढ्याच दमदारपणे मांडता येऊ शकते आणि शब्दांव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच काही गोष्टी मांडायची जी संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल झी मराठीचे आणि सगळ्या लेखक आणि निर्माता मंडळींचे धन्यवाद. वा वा. थँक्यू सो मच सर. यानंतर मी येणार आहे विवेक आपटे सरांकडे. विवेक सर, कथा विस्तार तुमचा आहे, तुमचा काय अनुभव आणि काय सांगाल या सगळ्या प्रोसेसबद्दल? मुळात मी झी मराठीच्या प्रोग्रामिंग टीमकडे वेगळीच गोष्ट घेऊन गेलो होतो. गप्पांमध्ये मी त्यांना एक प्रसंग सांगितला
जो 1978 साली वामन पात्रेकर नावाचे एक खूप चांगले लेखक होते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी लिहिलेलं एक नाटक आम्ही करत होतो. तालमींच्या दरम्यान पात्रेकर सरांनी एक गप्पांमध्ये किस्सा सांगितला. असं एक डोक्यात आहे की एक डॉक्टर नवरा आहे, त्याचं लग्न होतं आहे. मांडवामध्ये विचित्र कुजबूज चालू आहे मुलीकडच्यांकडे. होमाला फेरे घालताना तो अनवधानाने तिचा हात धरण्याऐवजी मनगट धरतो आणि चौथा फेरा चालू असताना त्याच्या असं लक्षात येतं तिच्या नाडीच्या ठोक्यांवरनं की ही मुलगी प्रेग्नंट आहे. त्यानंतर पुढे काहीच झालं नाही, कारण त्याचं पुढे काय हे पात्रेकर सरांना पण माहीत नव्हतं. 38 वर्ष गेली मध्ये. झी मराठीबरोबर गप्पा मारताना मी ही एक गंमत म्हणून त्यांना सांगितली की प्लॉट असाही असू शकतो. त्याच्यावर प्रोग्रामिंग हेड त्यावेळेला निलेश मयेकर होते. म्हणले ह्याच्यावरती आपण शो करूया. मग म्हटलं आधी पात्रेकर सरांशी मला बोलायला हवं. दुर्दैवाने त्यांचं 2002-03च्या दरम्यान निधन झालं होतं. त्यांची पत्नी, त्यांच्या मुली यांना शोधून काढलं अक्षरशः. त्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं 38 वर्षापूर्वी सरांनी असं असं सांगितलं होतं, त्याच्यावरती त्यांनी काही कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट काही लिहिलं आहे का? त्या तिघी असं म्हणल्या की आम्हाला हे माहितीच नाही, ते आमच्याशी हे कधी बोललेलेच नाहीत. मग म्हटलं मी ही झीला ऐकवले, एक प्रसंग ऐकवला आहे फक्त, पण ह्याच्यावरती मालिका करायची त्यांची तयारी आहे. ही करायला तुम्ही मला परवानगी द्या. त्याने खूप मोठ्या मनाने परवानगी दिली आणि मग कथेची बांधणी आणि मांडणी सुरू झाली. आज खुलता कळी खुलेना हेही पुन्हा मलाच सुचलेलं टायटल, जे कवी अनिलांच्या गाण्यामधलं आहे. त्या दोघांचंही नाव, त्या दोघांनाही त्याचं श्रेय मालिकेच्या सुरुवातीला आम्ही कथारंभ म्हणून देतो. मग आम्ही तिघांनी ज्यावेळेला ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली, त्या सांगायला खरंच मजा वाटते की आम्ही तिघांनी एक एक पात्र वाटून घेतलं. विक्रांत, मानसी आणि मोनिका. त्यातला विक्रांत मी होतो, मोनिका शर्वरी होती आणि मानसी अंबर होता. प्रत्येक सीन लिहिताना, प्रत्येक प्रसंगावरती चर्चा करताना आम्ही तिघं या 3 पात्रांच्या वतीने एकमेकांशी भांडत असू. याच्याबद्दल ते आणखीन सांगतील पुढे. वा वा, अंबर सांगते. सुरुवातीला मोनिका म्हणजे शर्वरी, मीटिंगमध्ये मी गप्प असायचो कारण मोनिकाच जास्त बोलायची. बरोबर. आणि त्यावेळेला नेहमी मला ही म्हणायची की तू काही बोलतच नाही आहेस. तेव्हा मी म्हणायचो की थांब, माझे दिवस येणार आहेत. आणि त्यावेळेला एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आम्ही आमचे दोघांनीही म्हणजे तिघांनीही आमचे मुद्दे घट्ट पकडून ठेवलेले असायचे. आम्ही फक्त लिहितो, डोक्यात असतं की ही व्यक्तिरेखा असंच बोलेल, असंच वागेल, कारण मनात हे सगळं चाललेलं असेल. ते कंसात लिहावं लागत नाही, ते कंस वाचणारे हे सगळे इकडे आहेत, म्हणून ते योग्य पद्धतीने आत्तापर्यंत पोचतंय आणि पोचत राहील. बाकी संवादाविषयी शर्वरी सांगेल. माझी काहीच अपेक्षा नव्हती की कोणी मला काही येऊन सांगेल या मालिकेविषयी. पण मी एका वेगळ्या मीटिंगला गेलेली असताना काही लोक ते नानू मामा ना ते सॉलिड बोलले किंवा अरे ती मोनिका असं का वागतेय असं. जेव्हा ती कॅरेक्टर्स आपली म्हणून बोलायला लागले तेव्हा मला अचानक वाटलं की हे सगळं आपण म्हणजे ही सगळी कॅरेक्टर्स झी टी व्हीच्या ऑफिसमधल्या एका खोलीतल्या एका टेबलापाशी बसून आम्ही डिस्कस केली. त्यांच्यावर खूप काम केलं, लिहून काढलं की अलकाचं काय असेल, कुठे असेल तिचं बालपण, किंवा अगो बाई आता हे अलकाचं कॅरेक्टर आहे. हे आम्ही चर्चा करून करून प्रत्येक कॅरेक्टर उभं केलं. आणि ते जेव्हा प्रेक्षकांचं झालं, जेव्हा त्यांना असं वाटलं की अरे नानू मामा तर यांचे झाले, जे कालपर्यंत फक्त आमच्यापुरते मर्यादित होते, तो हाय मला जेव्हा जाणवला तेव्हा मला वाटलं की येस, हाय आमचं आहे की आम्ही क्रिएट केलेली कॅरेक्टर्स लोकांना आपली वाटायला लागली आहे. आणि अर्थात ती ह्यांच्या थ्रू गेली आणि त्यामुळे ते सक्सेस त्यांचं आहे की त्यांनी ती आम्हाला हवी तशी उभी केली. निर्मात्यांकडे आता येणार आहे संतोष सर, काय सांगाल तुमच्या अनुभवाबद्दल? मला कधीच माझी मालिका वाटली नाही, तर ती आमची मालिका म्हणून प्रत्येकजण काम करताना दिसलं. म्हणजे मला हेमंत देवधर सर मी म्हणेन की ते दिग्दर्शक म्हणून काम करतायत, पण त्याचबरोबर सतत ना निर्मितीकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं की अरे वेळ फुकट जाता कामा नये, काम सतत झालं पाहिजे. तर एवढं सगळं प्रत्येकजण जबाबदारीने करत असताना मला वाटत नाही की उगाच मी तिथे हेडमास्टरसारखं जावं किंवा उगाच कोणावर ओरडावं. झी चॅनलचे खूप मोठे आभार मानेन मी. अशा पद्धतीचा विषय लोकांसमोर आणण्याचं एक धाडस केलं. वा वा वा. परत कोणाला काय प्रश्न असेल तर घ्या. मला प्रश्न आहे सर. घ्या ना मग. माझी फेवरेट ॲक्ट्रेस या सिरियल मधली अभिज्ञा भावे आहेत. वाव.
तर त्यांचं काम मला खूप आवडतं, मनापासून काम करतात ते एकदम. त्यांना मला विचारायचंय, तुम्हाला काय वाटतं अभिज्ञाताई, की एक तीळ 7 जण वाटून खाऊ शकतात का? नाही, इक्वली डिवाइड नाही होऊ शकत. नाही होऊ शकत ना? नाही होऊ शकत. मग तुमची अशी कशी अपेक्षा आहे की एवढ्याशा वाटीत डब्यातली एक पावभाजी अख्खं युनिट मिळून खाईल? काय आहे मला कळलं? मी सांगते तुम्हाला साबळे, झालं काय, एका शूटिंगच्या सेटवरती हे शूटिंग करत होत्या आणि आदल्या रात्री त्याने सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी ऐका, उद्या मी सगळ्यांसाठी पावभाजी आणणार आहे. तर सगळे खुशच झाले, भावेंच्या घरनं काहीतरी येणार म्हणल्यावर सगळ्यांसाठी मेजवानीच होती. म्हणून दुसऱ्या दिवशी पॅकअप नंतर सगळेजण बसले. डिरेक्टर बिचारे निघून गेले होते, त्यांना फोन करून परत बोलवून घेतलं, अभिज्ञानी पावभाजी आणली, या तुम्ही सर, खाऊ मिळून आपण. ते बिचारे पार्किंग मधनं परत आले. समधी जण बसली हॉलमध्ये. अमित्या भावेंनी एवढ्या मोठ्या बास्केट मधनं एवढासा पावभाजीचा डबा काढला आणि म्हटलं, चला आता सगळे मिळून पावभाजी खाऊ. आणि एवढ्यावर त्या थांबल्या नाहीत, त्यांनी 3 लादी एक्स्ट्रा पाव पण मागवले. खरं आहे का नाही? हो, हे खरं आहे. कसं व्हायचं या मुलीचं? आणि नाही, कसं झालं, माझा अंदाज जरा चुकला. फार चुकलाय माझा अंदाज फार चुकला. आणि त्याच्यावर आमचे डिरेक्टर होते, त्यांनी हेही सांगितलं, अगं प्रसाद सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त बाईला. नाही, पण जाऊ दे, त्याच्या पुढच्या वेळी येशील तेव्हा मोठा डबा घेऊन ये आमच्यासोबत. पण त्याच्या मागचा विचार मोठा होता, हे महत्वाचं नाही. असं सावरून पण घ्यायला शिकत जा जरा. संजय मोने सर नमस्कार. वजन कमी करायचा तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यासाठी मला खास तुमच्यावर बोलायचं होतं की माझ्या एका मित्राचं वजन कमी करायचंय. तर काय राहतं त्याचे, कसे चार्जेस राहतात? कोणाचं वजन कमी करायचंय? हा झाड्या इथं बसणार नाही का? त्यांचं तर वजन मी खूप ऐकलं सरांविषयी की ते वजन कमी करून देतात. हे नाही करत का? नाही, तुमचा गैरसमज झालाय. बाहेर ते देतात, 2-3 दिवस लागतात असं काहीतरी. अरे 2-3 दिवस 2-3 दिवसाचं कोणाला सांगायला लागलाय? काय? इथं 2 तासात कमी करून देतात वजन. कसं? मग 2 तासांच्या वर फिरलं की नाही की सर एवढे अपमान करतात, एवढे अपमान करतात, एवढे शालजोडीचे देतात ना की समाजातलं अर्धा वजन तर त्या क्षणी कमी होऊन जातं. काय बोलता तुम्ही? सर खरंच सर, ह्याचं 50 किलो तरी करा, हा माझा जाम अपमान आहे. प्लीज सर, समाजातलं वजन कमी करून टाकायचं. समाजाचं वजन कमी करून टाका. असं काय बिझनेस आहे त्यांचा? नाही, माझ्या एका मित्राचं वजन कमी केलंय त्यांनी, असं मी ऐकलं. कोणी केलं? कुठला मित्र? यांनी 2 तासात 35 किलो वजन कमी केलंय. काय नाव मित्राचं? आनंद इंगळे. नाही ना, त्यांनी केरळला केलं. केरळला जाऊन. अरे नेरळला गेले होते दोघं. मेकअप करून ये नंतर. खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागात खुलता कळी खुलेनाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे थुकरटवाडीमध्ये आलेले होते. आपण पुन्हा या, आम्ही तुमची वाट बघूच. आणि पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत आत्तापुरतं थांबणार आहे. पण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.